अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलीस हे पुन्हा शिवतीर्थावर गेले। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याने अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यासाठी पोलीस यांना 2 तास प्रतीक्षा करावी लागली आहे। पोलीस ठाण्यामध्ये येऊन नोटीस स्वीकारतो अमित ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली आहे। अमित ठाकरेंच्या भूमिकेनंतरही नेरूळ पोलीस हे पुन्हा शिवतीर्थावर आलेले आहेत। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये नोटीस जी आहे ती स्वीकारतो अशा भूमिकेत अशी पहिली प्रतिक्रिया जी आहे ती अमित ठाकरेंनी पुढारी न्यूजला दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण समोरचं दृश्य बघतोय की ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे ते नवी मुंबई पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत ते खरं तर ह्या संपूर्णच प्रकरणाची जी नोटीस आहे ती देण्यासाठी शिवतीर्थावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेचे नेते, विद्यार्थी सेनेचे नेते जर पाहायला गेलं तर अमित ठाकरे हे खरं तर नेरूळ या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होता त्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं। ज्या दिवशी ते नवी मुंबई दौऱ्यावरती होते त्यावेळेला अचानक ह्या गनिमी काव्यानं हे संपूर्ण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते मनसैनिकांकडून अमित ठाकरेंकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि याच संदर्भात जर पाहायला गेलं तर एकूण 70 जणांवरती गुन्हे दाखल झालेले होते आणि त्यापैकीच एक म्हणजे अमित ठाकरे होते। आणि याच संपूर्ण प्रकरणादरम्यान अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र अद्याप सुद्धा अमित ठाकरे यांनी ही जी नोटीस आहे ती स्वीकारलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2 तास उलटून गेलेले आहेत। 2 तास नवी मुंबई पोलीस जे आहे ते खरं तर ही संपूर्ण नोटीस देण्यासाठी प्रतीक्षेत असलेले आपल्याला पाहायला मिळते। हे खरं तर शिवतीर्थ आहे, राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानात जवळपास 2 तास उलटून गेलेले आहेत। नवी मुंबई पोलीस अजून सुद्धा नोटीस देण्याच्या भूमिकेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काही झालं तरी आपण पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि ही संपूर्ण नोटीस स्वीकारतो, तुम्ही कष्ट घेऊ नका अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती सध्या अमित ठाकरेंनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत 70हून अधिक जणांवरती गुन्हा आहे। मात्र त्यातील प्रमुख म्हणजे अमित ठाकरे आहेत आणि याच प्रकरणात जी नोटीस आहे ती देण्यासाठी आता नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक संजय लाड जे आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर छत्रपतींच्यासाठी मला पहिला राजकीय गुन्हा घ्यावा लागला तर मला त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या अगोदर अमित ठाकरेंनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काही दिवसात अमित ठाकरे स्वतः नवी मुंबई पोलीस स्टेशनला जाणार काम हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र 2 तासहून अधिक वेळ झालेला आहे आणि नवी मुंबई पोलीस अद्याप या ठिकाणी नोटीस देण्यासाठी प्रतीक्षेत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी। तर अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलीस हे शिवतीर्थावरती वाट पाहत आहेत। मात्र अमित ठाकरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन नोटीस स्वीकारतो अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय।